शरण जाऊन मी तुमच्या समोर आज सावंत परिवाराने जी संधी दिली त्याचं सोनं करायला प्रयत्न करत आहे। त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो साधा सुद्धा प्रयत्न नाहीये, कारण या प्रयत्नांना पुण्याचं बळ लागत असते। पाप पुण्य सगळेच जाणतात, शब्द 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 सगळ्यांना माहित आहे, परंतु हे पाप पुण्य जे आहे ना हे कशाने वाढते हे नाही जाणत। पुण्य कशाने वाढते आणि पाप कशाने वाढते। आता बघा, ज्या शब्दांचा आता आपल्याला उलगडा करायचा आहे त्याकडे थोडं लक्ष असू द्या। मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु महत्त्वाचं सांगून जाईल, महत्त्वाचं कशामुळे तर तुम्ही आकर्षित झाला पाहिजे या गोष्टीकडे। आता ह्यांनी म्हणजे सावंताईचं जीवन जे आहे अतिशय अतिशय प्रयत्नावर आधारित असलेलं आहे। आणि हे प्रयत्न कशाचे आहेत? धम्म समजून घेण्याचे आहेत, धम्म श्रवण करण्याचे आहेत। तर त्या प्रयत्नातून ही उपलब्धी आहे। कार्यक्रम घेणं म्हणजे काय असते? चार चौघांना चांगल्या वळणाकडे लावणं, चांगल्या दिशेकडे नेणं हे चांगल्या माणसाचं कर्तव्य असते। चांगलं वाईट, खरं आणि खोटं ह्या चार गोष्टीचा भेद करायला बुद्धांनी सांगितलेला आहे। चार गोष्टींचा भेद ज्याला करता येतो तोच जीवनामध्ये सुखी राहू शकतो, अन्यथा दुसरं काहीही तुमच्याकडे असू द्या त्याला किंमत नाहीये। कारण काय न्यायचे सोबत असं तर सगळे म्हणतात, है की नाही? काय न्यायचे सोबत सगळे म्हणतात, पण सगळे तिथंच चिटकून बसतात, त्या गोष्टीला सोडायला कोणी आहे का तयार? म्हणजे काय, मानतात सगळे, जाणत कोणीच नाही। जे ढगेताईने सांगितलं बऱ्याचशा गोष्टीवर त्यांनी फोकस आणायचा प्रयत्न केला, परंतु वेळाच्या अभावानं काही गोष्टी सांगण्यामध्ये उरून जातात। त्यांचा तो राहिलेला भाग आहे तो मी घेणार आहे। तो घेणार कशामुळे आहे? का माझी धम्म ताई आहे, ती धम्म ताई आहे। आपण सगळे भाऊबंध आहोत आणि या भाऊबंधांनी काय करायचं असते? ज्याचं काम राहिलेलं आहे ते पुढे न्यायचं। बाबासाहेबांनी काय म्हणलेलं आहे? तुम्हाला दोन खांदे आहेत बरं का, दोन खांदे। एका खांद्यावर तुम्ही तुमच्या घराची जिम्मेदारी घ्या आणि दुसऱ्या खांद्यावर समाजाची जिम्मेदारी घ्या, परंतु समाजाची जिम्मेदारी घ्यायला आणि घराची जबाबदारी घ्यायला धम्माचा आधार लागतो। जर ज्या घराला आणि ज्या मनाला धम्माचा आधार नाहीये त्याचं काहीच ओझं उचलण्याचं बळच नसते, सामर्थ्यच नसते। त्याच्यामुळं तो कुणाचाही हातभार लावू शकत नाही आणि कुणाचंही बळ अंगावर घेऊ शकत नाही। आता थोडक्यात सांगायला चालू करतो, कारण सावंत परिवार अतिशय धार्मिक आहे, श्रद्धावान आहे आणि पुण्य कमवले त्यांनी। त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी इथं पाराचरण केलेला। सगळ्यात अगोदर सांगतो तुम्हाला बुद्धाचा शोध काय आहे, बुद्धाचा धम्म नेमका काय आहे न कळल्यामुळं आजही लोक टुकुर 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 बघतात। कानाला शब्द ऐकायला येतात, सहा इंद्रियाचा इथं उल्लेख झाला, पण सहा इंद्रिय आपला लोभ कसा वाढवतात आणि आपला लोभ कसा थांबवतात हे कळतच नाही। म्हणून ते काय आपल्याकडनं चुका 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 आणि चुका आयुष्यभर त्याच होत राहिल्या। कधी ही जीव चांगल्या प्रेमानं कोणाला बोललेली बघितली का? तुम्ही समोर स्तुती करताल, स्तुतीचा शब्द आला होता ताईकडनं, स्तुती करताल तुम्ही, परंतु जसं ते माणूस उठून जाईल त्याचं काय खरंय असं म्हणून आपण आपलीच मंद बुद्धी प्रकाशित करत असतो। दुनिया गोल आहे बरं का, दुनिया गोल आहे। जे तुम्ही माघारी बोलता ना ते देखील जगामध्ये फिरून तुमच्यापर्यंत येत असते, जगामध्ये फिरून तुमच्यापर्यंत येत असते। याच्यामुळं बुद्धांनी असं सांगितलंय, 8 लोक धर्मात हे लोक वावरत आहेत, 8 लोक धर्मात हे लोक वावरत आहेत। सुख दुःख, यश अपयश, निंदा स्तुती, लाभ आणि हानी। तुम्ही आतापासून सूक्ष्म अभ्यास करा, स्वतःकडे पाहायला शिका। विपස්සना म्हणजे स्वतःकडे पाहणं, दुसऱ्याकडे, दुसरं बदलल नाही बदलल याचं काही घेणं देणं नाही। तुम्हाला जन्म मिळाला, तुम्ही बदलायचं, ह्याच्यासाठी जन्म तुमचा आहे। तर हे सुख दुःख, यश अपयश, निंदा स्तुती आणि लाभ आणि हानी हे 8 लोक धर्म आहेत। या 8 लोक धर्मामध्ये अज्ञानी लोक राहत असतात। 2 माणसापेक्षा जास्त माणसं जेव्हा एकत्र येतात त्यांच्या ह्याच गप्पा असतात, या गप्पाला सोडत नसतात। आणि बुद्धाने असं सांगितलंय, या गप्पाला जो सोडतो ना तो धम्मामध्ये पहिलं पाऊल टाकतो। बुद्धाने सांगितलंय, जगामध्ये आल्याच्या नंतर 2च गोष्टी उपयोगाच्या आहेत, त्या तुम्ही केल्या पाहिजे।
त्या तुम्ही केल्या पाहिजे. मग इथून स्वतःपन्न, सगळगामी, अनागामी, अरहंत अवस्था ह्या चालू होतात. बुद्ध उपदेश द्यायचे, लोक बसल्या बसल्या स्वतःपन्न व्हायचे. आणि बुद्ध आता नाही आहेत. आता स्वतःपन्नाची संख्या नाही. स्वतःपन्नाची संख्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही. स्वतःपन्नाची ही जी भूमिका आहे, ही जी अवस्था ही कशी निर्माण होती तुम्हाला सांगतो. शब्द आहे. जगात ज्ञान कशाने प्राप्त होते? शब्दामुळं. शब्दाकडे गांभीर्य असू द्या, शब्दाकडे लक्ष असू द्या. शब्दामध्ये काय आहे? शब्दामध्ये सत्य आहे. सत्यामध्ये भाव आहे, भावामध्ये किंमत आहे, त्याच्यामध्ये महत्व आहे. सगळ्या बाजूनं हा शब्द जो आहे ना तो कळून घेणं, समजून घेणं हेच पहिलं कर्तव्य आहे. जोपर्यंत शब्द समजत नाहीत तोपर्यंत ज्ञानाचं पाऊल पुढे जातच नाही. बुद्ध म्हणतात करण्याजोग्या दोनच गोष्टी आहेत. त्याच्यातली एक गोष्ट एकदाच करायची. काय करायचं? जेव्हा 2 पेक्षा जास्त माणसं एकत्र येतात त्यावेळेला करण्याजोगी पहिली गोष्ट कोणती? धम्मावर चर्चा असेल तर करायची. धम्मावर चर्चा असेल म्हणजेच काय? या 8 लोक धर्माला सोडून चर्चा असेल तर त्याच्यात सहभाग घ्यायचा, अन्यथा सहभाग घ्यायचा नाही. मग सहभाग घ्यायचा नाही म्हणजे काय करायचं? दुसरी गोष्ट कोणती? आर्य मौन. आर्य म्हणजे काय? श्रेष्ठ मौन. श्रेष्ठ मौन कसं असते? हुंकार देखील द्यायचा नाही पुढच्याला हुंकार देखील द्यायचा नाही. जोपर्यंत तुम्ही हुंकार देता त्याचा प्रतिसाद चालतच नाही. तुम्हाला ऐकायची इच्छा जरी नसेल तरीही त्याला वाटेल सगळे माझं ऐकायलेत आणि मला बोलण्याची संधी आहे. मग असा काय करेल? सगळ्यात महत्वाचा जो वेळ आहे ना, बुद्धानं सांगितले 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्याच्यासाठी जपा तुम्ही. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत? वेळ, संधी आणि ठिकाण. वेळ तुमची, जन्म तुम्हाला मिळालाय. या जन्मामध्ये जीवन म्हणजे काय? कोणी उत्तर सांगू शकेल? जीवन म्हणजे काय सांगता येईल? जीवन जगण्याचा मार्ग. मी जीवन काय आहे हे विचारलं. जोपर्यंत शब्द तुम्ही समजून घेणार नाही, ह्याला तर्काची गरज लागते बरं का. तर्काची, ज्ञानाची, पूर्ण साहित्याची, सगळ्या गोष्टीची गरज लागते. आता जीवन म्हणलं, आता तुम्हाला अशा पद्धतीने सांगतो जीवनाचा अर्थ, तुमच्याकडूनच काढून घेतो. आता बघा, जीवन एखाद्याचं संपलं म्हणजे काय झालं? मेला. श्वास सुटला म्हणजे काय झालं? वेळ गेली, वेळ संपली त्याची. जीवन म्हणजे वेळ आहे बरं का. या वेळेचा सदुपयोग घ्यायला शिका. जोपर्यंत या जीवनाच्या वेळेला तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत हातात काहीच होणार. तर बुद्धाचा जो उपदेश आहे, बुद्धाचा जो धम्म आहे तो काय आहे हे फक्त थोडक्यात सांगतो तुम्हाला. सगळे लोक देव धर्मामध्ये याच्यामध्ये अडकले. धम्म आणि धर्म याच्यातला फरक आतापर्यंत कळाला नाही. त्याच्यामुळं ही अवस्था आज अशी आहे की शब्दाचा अर्थ कळत नाही आणि माणसाला योग्य वाट जरी सापडली तरी तो त्यावर चालू शकत नाही. त्याला बळाची गरज लागते, मग शीलाची गरज लागते. शील जोपर्यंत आहे तुमच्याकडे तोपर्यंत तुम्ही सुरक्षित राहतात. आणि शील जर ढासळलं की तुम्ही सुरक्षा सोडून देताल, तुमची बाहेर निंदा होईल. या धम्म मार्गाला जात असताना प्रत्येक अशा संकटातून जाणार आहेत लोक, प्रत्येक जण. कारण हे 8 अवस्थेपर्यंत या भवचक्रामध्ये अडकलेले माणूस असते आणि झालेले परिणाम त्याच्यावर परिणाम करून जात असतात. म्हणून त्याचा उद्देश लोकांना कळत नाही, म्हणून ते त्या निंदेस पात्र असतो. 8 अवस्थेपर्यंत ग्रंथ ज्यांनी वाचलाय त्याच्यामध्ये 10 अवस्था सांगितल्यात. त्या 9व्या अवस्थेमध्ये काय होते? हे सगळे निष्कलंक, हे जे कलंक लागलेले आहेत लोकांना त्याच्यासोबत संबंध नाही ना. त्याचं मन माहित नाही, ते कसं करते, काय करते, सगळ्यांना बाहेरून दिसतंय की हा माणूस चांगला आहे का वाईट आहे, तिथूनच कळते. आता समजा एखाद्याची आर्थिक परिस्थिती ढासळली, कुणाचं दिलं आणि नाही दिलं, आपण काय म्हणतो माघारी? माणूस लय बेकार आहे. परंतु ह्या जीवनामध्ये जगत असताना त्याला ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. परंतु त्याचं जीवन संपेपर्यंत त्याने ती जाणीव ठेवायची की आपण घेतलेलं आहे आणि वापस दिलं पाहिजे. इथं बुद्ध धम्म तुमची सुरक्षा करतो बरं का. तुम्हाला वेळ भरपूर आहे.
जाणून घ्या या वाटा आपल्या कुठं चुकायल्या, तुम्हाला जीवनापर्यंत तुम्ही घेतलेल्या वस्तू परत देऊ शकता. त्याला नीती म्हणतात, त्याला धम्म म्हणतात. बुद्ध काय म्हणतात माहितीये, ह्या देवाच्या भानगडीमध्ये सगळे अडकलेत, परंतु देवाचा विषय बुद्धानं कधीच घेतला नाही. देवाचा विषय कुणावर आरोप केला नाही. तुमचं कमी आहे, तुमचं जास्त आहे, म्हणजे लाभ हानी असं काही बघितलं नाही. पण बुद्धाने एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितलेली आहे, ज्याला तुम्ही ब्रह्मा 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 म्हणता ना, ज्याला तुम्ही ब्रह्मा 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 म्हणता, या ब्रह्माचं अस्तित्व जे आहे, हे ब्रह्माचं अस्तित्व आतापर्यंत ब्रह्माने का नाही दाखवलं? का नाही दाखवलं? एवढा शक्तिशाली, क्षणामध्ये हे केलं ते केलं. आणि एखाद्या गरीबाच्या घरी 5 किलो जेवारी देखील कोणत्या देवाने आतापर्यंत पाठवून दिल्याचा पुरावाच नाही. मग बुद्ध असं म्हणतात, काजवा आहे ना, काजवा छोटा किडा आहे बघा, त्याला जर त्याचं अस्तित्व दाखवायचं असेल तर त्याला चमकावंच लागते. तर हे दिवे जे लावलेत ना, हे 108 दिवे, काय दिव्यानं दिवा. आता सावंत सरांनी आग्रह केला, 4 वर्ष झाले प्रथा आम्ही पाळतो ती कोणती, दिवानं दिवा पेटवायची. आणि त्यांनी आग्रह केला, प्रत्येकाने येऊन लावा. हे काय आहे बरं? दिव्यानं दिवा पेटतो. आणि ज्ञान वाटल्यानं कमी कुणाचंच होत नाही. पैसा वाटा, काय वाटायचं तर वाटा, सगळं संपून जाईल. परंतु ज्ञान एक जगामध्ये अशी गोष्ट आहे की ती वाटल्यानं कधीच कमी होत नाही. आता मी जेवढं तुम्हाला सांगायलो, माझं काही कमी व्हायलंय नाही, काहीच नाही, पण तुमचं वाढायलंय ना. आणि तुम्ही आता हे जर समजून घेतलं, बुद्धांनी सांगितलं, काया वाचा मनाला सुरक्षित ठेवण्यासाठी शिलाची भक्कम शिदोरी जी आहे ना, तुम्ही तुमच्या हातात ठेवा. हे 5 बोट आहेत बघा, हे 5 बोट आणि हे 5 बोट, 10 बोट आहेत, है की नाही? आता हे 5 शिले जे आहेत ना, बुद्धाने काय केलंय, जगातला शोध घेतलाय सत्याचा, खऱ्याचा. आणि जो सत्याचा खऱ्याचा शोध आहे ना, तोच धम्म म्हणून वाटलाय. आणि हा नियम सगळ्यांसाठी लागू आहे, नैसर्गिक नियम आहे. हिंसा केली की तुम्हाला त्रास होणार, हिंसा केली, वैरानं वैर कधीच मरणार नाही, वैर हे प्रेमानच मेल्या जाणार आहे. ताईनं उदाहरण दिले की आजारी जर असेल तर त्याची सेवा. परंतु खरंच सांगा बरं, खरंच सेवा घडती का आपल्या हातातून? आपल्या हातातून घडती का सेवा? कोणती अशी सून आहे की जी आपल्या सासूला माहेरी जात असताना म्हणते की चला तुम्हाला इकडे काय करमणार आहे, चला ना माझ्या सोबत, म्हणते कोणती सून? कोणती लेक आहे अशी की सासूला घेऊन येते, अरे बापरे 4 तरी दिवस जाऊ द्या की मला, असं म्हणले जाते. म्हणजे काय आहे, मनात वेगळं आहे आणि बोली भाषेमध्ये वेगळं आहे. तर हे जे वातावरण आहे, तर हे धम्मामध्ये जर आलात तुम्ही, तर तुमची काया वाचा मन, मनामध्येही तेच राहील आणि शब्दातही तेच राहील. जो जसा बोलतो ना, तसंच त्याचं वागणं असलं पाहिजे. म्हणजे संत तुकाराम काय म्हणतात, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. आता हे सगळे जे आहेत ना, बुद्धापासून संत कबीर, हे ते सगळे संत जे आहेत ना, सत्याच्या आधारावर चाललेले आहेत. आणि म्हणून त्यांचा जय जयकार होत आहे. पण सत्यनारायणची पूजा करून देखील कुणाच्याच इथं आतापर्यंत 5 किलो जेवारी देखील आलेली नाहीये. तर माझ्या माता आणि भगिनींनो, मी तुम्हाला असं सांगेल की बाबासाहेबांनी म्हणले होते की माझा हा रथ इथपर्यंत मी आणलाय कष्टाने. त्यांचे 4 लेकरे गेले, तेव्हाच आपल्यापर्यंत आपले लेकरं हसून खेळून मस्त राहिले. तर तुम्ही ह्या रथाला पुढे नेता नाही आलं तर राहू द्या, परंतु कमीत कमी माग तरी जाऊ देऊ नका. तर हे शब्द जे वापरलेले आहेत, या शब्दाचं गांभीर्य धरावं. बाबासाहेबांचे आपल्या अतोनात उपकार आहेत, बुद्धाचे तर त्याच्यापेक्षाही जास्त उपकार आहेत. कारण ह्या व्यक्तीनं राजमहाल सगळं त्यागून फक्त दुःखाचा शोध लावण्यासाठी आणि दुःख का होते हे शोधण्यासाठी पूर्ण जीवन अनंत काळापासून पारमिता पूर्ण करण्यासाठी लागले. त्याच्यामध्ये पहिलीच पारमिता दान आहे. दान जेव्हा घडते ना, तेव्हा आता ताईच्या मनात आलं की आज खिरदान झालीच पाहिजे. आणि हा परिवार अग्रेसर आहे बरं का, अग्रेसर आहे, पुढे आहे सगळ्यांच्या. आणि त्यांना मनातून इच्छा आहे की आमचं या धर्मामुळे कल्याण झालं तर तुमचंही कल्याण व्हावं, याच्यासाठी हे कार्यक्रम घेतल्या जात असतात. मला बोलण्याची संधी दिली, ढगे ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलं. ढगे सरही इथं आलेत. आणि इथं जे इकडच्या बाजूला उजव्या हाताला जे सरांच्या ऑफिस मधून लोक आले, तर ते बुद्धिस्ट नाही तरी त्यांच्या शब्दाला मान देऊन आलेले आहेत. तर ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
कारण सत्य सगळ्याकडे नाहीये हो, सत्य सगळ्याकडे नाहीये. सत्य कशाला म्हणतात? आवडत्या गोष्टीला. सुख कशाला म्हणतात? आवडत्या गोष्टीला. आवडतंय म्हणून ते भेटलं की सुख आहे. मग ते भेटलं तर सगळ्यांना सुख लाभायला पाहिजे ना. आता लेकरू नसणार दुःखी आहे, लेकरू असणार दुःखी आहे, पैसा नसणार दुःखी आहे, पैसा असणार दुःखी आहे. धीरूबंद अंबानीच्या इथं घरात गोळ्या झाडतात एकमेकावर. तर हे सगळं का घडते? हे खोट्या सुखाच्या लोक मागे लागलेत. धार्मिक सुख हे खरं सुख आहे. मनाला ओळखायला शिका. ताईने जी विपස්සना करून आल्यात ना, त्या विपස්සनेमध्ये अति महत्वाचा गाभा लपलेला आहे आणि तुमच्या मनाला ओळखण्याची एक क्रिया आहे. एवढं सांगून मी थांबत आणि तुम्ही मला शांतचित्तानं ऐकलं त्याबद्दल. धम्मामध्ये खूप मोठी ताकद आहे. बाबासाहेबांना सुरक्षित उंजळीमध्ये ठेवलेलं आहे. या उंजळीला ओळखा तुम्ही आणि स्वतःच्या जीवनामध्ये चांगलं होण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडून मी या सावंत परिवाराचं खूप मंगल आणि खूप चांगलं व्हावं असं चिंतन करतो आणि यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. आणि सर्वांना जय जय. आता बोलायचं म्हणजे कसं, इथं खूप आमच्या ताई खूप महान व्यक्ती आहेत. नाही धर्मबंधू पण माझे खूप ज्ञानी आहेत, खूप गाढे अभ्यासक आहेत. त्याच्यासमोर बोलायचं म्हणजे माझी एक सुरुवात आहे, मी उचललेलं एक पाऊल आहे. आणि बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं पण मी अनेक वेळा वाचन केलेलं आहे. मग जरी मला विहारात जरी नाही वाचता आलं तरी मी माझं घरी अभ्यास करते, माझ्या मुलांना शिकवते, जे काही कोणाला म्हणजे इतरांना सांगता येईल तेवढं सांगते, धम्माचं मार्गदर्शन करते. मग ते वाचून झाल्यानंतर मग मला वाटलं आता काहीतरी अभ्यास दुसरा केला पाहिजे. आणि माझ्या हाती मग मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ आला. अतिशय सुंदर मिलिंद प्रश्न. मग त्या मिलिंद प्रश्न थोडासा अवघड वाटला सुरुवातीला, नाही समजला. परत दुसऱ्या वेळेस मी मिलिंद प्रश्नाचं वाचन केलं आणि नंतर मग मला तो समजला. सांगण्याचा प्रयत्न केला, माझ्या परीनं होईल तेवढं मी माझ्या मैत्रिणीला, माझ्या परिवाराला मी सांगण्याचा प्रयत्न करत असते त्यामध्ये काय आहे. नंतर मिलिंद प्रश्न वाचल्यानंतर आणखी वाटलं पुढे आणखी काहीतरी आणखी वाचन करावं आणि हा ग्रंथ मला भेटला. बुद्ध कोण है? बुद्ध कोण है हा ग्रंथ श्रीलंकेचे गुरुभंते आहेत आणि श्रीलंकेचे गुरुभंत्यांनी हा म्हणजे लिहिलेला आहे. गुरुभंतेचे एवढं श्रीलंकेला संघमित्रा, महेंद्र यांचे मोठमोठे तिथे विहार आहेत. 750 विहार त्यांची मोठमोठी आहेत. मग गुरुभंतेचा अभ्यास एवढा गाढा आहे, खूप आहे की त्यांनी सोप्या पद्धतीनं याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. मग काय आहे या बुद्ध कोण आहे मध्ये ग्रंथामध्ये? तर आपला बुद्ध आणि धम्म जो ग्रंथ आहे तो त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जे पॉइंट थोडे आपल्याला मार्ग खूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेच भाग विस्ताराने याच्यामध्ये मांडलेला आहे. विस्ताराने मांडलेला मग याची कल्पना जी म्हणजे सुरुवात जी केलेली आहे तर जे की बुद्धाचा अगोदरचे जन्म किती झालेले आहेत तर याच्यामध्ये या पुस्तकामध्ये पूर्ण जन्म सांगितलेला आहे. तर शेवटचा जे बुद्ध आहे दीपंकर बुद्ध 28 जे बुद्ध सांगितलेले आहेत ते बुद्ध आहेत. दीपंकर नावाचे शेवटचे बुद्ध आहेत. त्यांचा आणि सिद्धार्थ गौतमाचा कसा म्हणजे संबंध आला तर अगोदरच्या काळामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध हे दीपंकर बुद्धाच्या काळामध्ये एक साधू होते आणि ते साधू होते आणि साधू असल्यानंतर त्यांना नंतर असं कुठेतरी समजलं की अरे इथं दीपंकर बुद्ध आलेले आहेत आणि त्यांना त्यांची भेट घ्यावी अशी वाटली, काहीतरी पुण्य घडल असं वाटलं आणि ते त्यांच्या सेवेसाठी धावत आले. धावत आल्यानंतर मग त्या गावातल्या लोकांनी जे आहे त्यांच्या सेवेसाठी खूप थाटमाट चालू केला होता, पूजा सर्व. ते म्हणे मला काहीतरी सेवा घडली पाहिजे. सिद्धार्थ गौतम म्हणाले मला काहीतरी सेवा त्या सिद्धार्थ होते ते एक साधू होते आणि मला सेवा घडली पाहिजे म्हणून काहीतरी मागितला भाग मला सेवेसाठी द्या. त्यानंतर त्यांनी असं चिखलाने मागलेला भाग त्याला सेवेसाठी दिला
आणि मग ते म्हणे ठीक आहे. कोदळ टोपलं कुदळ ते घेऊन त्यांनी ते भाग साफ करण्याचा प्रयत्न केला, पण ताबडतोब थोड्याच वेळामध्ये बुद्ध तिथे दीपेंकर बुद्ध तिथे आले आणि मग त्यांनी एकदम तिथं झोपले त्यांच्या पुढे समोर. आता कशी जाते ते, मी तर एवढी जागा आणखी बरोबर केलेली नाही. आणि त्याच्या समोर एकदम पाठीवर असे पोटावर झोपले आणि म्हणे की माझ्या याच्यावरून जा. तेव्हाच दीपेंकर बुद्धांना कळालं की हे होणारे सिद्धार्थ गौतम बुद्ध आहे. आणि त्यांनी त्यांची मग सूचना पूर्ण तिथे सुरुवातीला दिलेली आहे दीपेंकर बुद्धानेच की हे ह्या दशकामध्ये ह्या काळामध्ये इतक्या याच्यामध्ये हे बोधी सिद्धार्थ गौतम या नावानं यांचे बुद्ध होणार आहे. आणि ह्या अशा अनेक 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 कथा याच्यामध्ये आहेत. त्यापैकी एक ही कथा सांगितली. आणि माझ्या भगिनींना माझ्या मैत्रिणींना माझी एकच विनंती आहे की थोडा का होईना तुम्ही कुठलंही पुस्तक वाचत चला, थोडं थोडं थोडं, आणि मग नंतर ग्रंथांना वाचन करावं ही माझी सर्वांकडून एक अपेक्षा आहे. आणि तसं थोडंसं ध्यानाच्या बाबतीत म्हणलं तर प्रत्येकानं ध्यान केलंच पाहिजे. आपल्या परिवारामध्ये आपण आपल्या मुलांनाही शिकवलं पाहिजे, पाठवलं पाहिजे ध्यानासाठी. आणि आपल्याला असं वाटतंय की बाबा जाऊ दे, बघू, आपलं काय वय नाही आताच तिकडे जाण्याचं, वेळ खूप आहे आपल्या, म्हणजे पुढे बघू. पण तसं नाही ताई. आपल्या हे लोक जे आहेत, इतर धर्माचे लोक जे आहेत, आता मी तिथे उपोषणाला गेले होते तर तिथं आपली संख्या खूप कमी होती. 35 पैकी फक्त म्हणजे 7-8 बायका आपल्या होत्या आणि 3 फक्त मुली आपल्या होत्या. आणि आपल्याला नंतर कळतं की अगोदर तर काही बोलण्याचं काहीच नसतं, पण शेवटच्या दिवशी जेव्हा चर्चा होते तेव्हा आपण आडनाव विचारतो, हे विचारतो, तेव्हा कळते की अरे, मग तेव्हा माझं ध्यान खूप छान झालं, सर्व एकदम छान झालं. पण जेव्हा बोलल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाली आणि असं खंत वाटली मनामध्ये की अरे आपली संख्या किती कमी आहे. तर सर्वांनी ध्यानासाठी आपल्या मुलांना पण तयार केलं पाहिजे. तिथं डॉक्टर होत्या, इंजिनियर मुली होत्या. काय आला तर आता छुट्टी आहे हमको, इसलिए आप इसका लाभ लेंगे. मग याच्यानंतर काय करणार, त्या खूप अभ्यास करणार, खूप फ्रेश माइंड होणार. त्यांच्या किती लक्षात आले, एकाग्रता वाढते, अभ्यास मुलांचा चांगला होतो. आपण त्यांना शाळा झाली, कॉलेज झाली की नोकरी लागली, झालं बसा तिकडे, झालं शिक्षण तर बरं आहे, नाही तर लग्न करून देतो, मोकळं होतो, जा तुझी जिम्मेदारी सांभाळ. पण तसं नाही, आपल्या मुलांना आपण ध्यानाला जा, मुलांनाही ध्यानाला पाठवा. आता इतक्या 3च मुली असल्यामुळे मला खूपच खंत वाटली की बापरे, आपल्या मुली किती, म्हणजे आपला समाज कुठे आहे. आणि असं वाटलं मनाला की त्याही काळात म्हणजे मागे होते, या काळात पुढे आताही म्हणजे संख्या मागे दिसत आहे. शिकले सवरले आपल्यासारखे खूप आहे, ध्यानाला जातात, हे करतात सर्व, पण खूप कमी लोक जातात. पण खूप सर्व जणांनी गेलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे एवढे 2 माझे शब्द मी संपवतो. धम्मं चरे सुचरितं नतं दोचरितं चरे धम्मचारी सुखम सेति असीम लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योऽम्पमी सुतवानं धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो ओदियो यो धम्म नपमज्जति नथि मे शरणं आयं बुद्धो मे
नथी मे शरणागतं शम्भो मे शरणं वरम् एतेन सत्यवज्रेण होतु मे जयमङ्गलम्। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वदामि सर्वदा बुद्ध भगवान की जय। मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। माता रमाईचा विजय असो। सर्वांना जय भीम। बौद्ध धर्माचा विजय असो। भिक्खू संघाचा विजय असो। नहीं आता है ना, हाँ आता है ना, पकड़ के रखना बेटा। हाँ अरे बेटा ताई आमच्या धर्माचं कार्य दोघं पण जोडी एवढं धर्माचं कार्य करतात. तन मन धन म्हणल्यासारखं पूर्ण त्याच्यासाठी सेवेसाठी आपण ताई 2-2, 3-3 ठिकाणी ग्रंथाचं वाचन करतात. घर सांभाळून मुलं सांभाळून 2-2 ठिकाणी आणि एवढं स्पष्टपणानं ग्रंथाचं मार्गदर्शन म्हणजे स्पष्टपणाने ग्रंथ समजावून सांगतात. त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करत आहे. सरांचं खूप मार्गदर्शन आणि त्यांची साथ आहे म्हणून ते एवढं काम करत आहेत. त्यांचं स्वागत करा. हे आमचे धर्मबंधू आणि धम्माचा अतिशय गाढा अभ्यासक प्रधान पाहिले सर. आम्ही जवळून आणि खूप वेळेस त्यांच्यासोबत अनुभव चर्चा ऐकले. केली आणि आम्हाला धम्माचं जास्त जर गोडी लागत असेल तर यांच्यामुळे यांनी इतके प्रश्न मी कसे विचारले पण त्यांनी अशी उत्तरं दिली की माझं डोकं म्हणजे सुन्नत झालं की मग नाही आपल्याला सगळं सोडून द्यावं लागतं आणि याच्या मागे लागावं लागतं. म्हणून खूप काही जी प्रेरणा आहे ती प्रधान सरमुळे त्याच्यामुळे सोबतच घ्या ताई जे आहेत त्यांचं पण कार्य खूप महान आहे. आणि हे दोघंही सर्वात महत्वाचं म्हणजे अष्टशीलधारी आहेत. कायमस्वरूपी अष्टशीलधारी आहेत. ते शिलधारी आहेत अष्टशीलधारी म्हणून त्यांचं मी स्वागत करत आहे. सगळ्यांना जय भीम.